जनतेच्या नेतृत्वाचा नायक फक्त बाबा नायक। नंदुरबार नगरपालिकेने शहरात 2 दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतल्यानंतर या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले आहे। नगरपालिकेतील विरोधी पक्षनेते आणि भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या निर्णयाला विरोध दर्शवत जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले। शहरातील नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी त्यांनी केली होती। दरम्यान या विषयावर आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी आपली भूमिका स्पष्ट करत सांगितले की संबंधित पाणी प्रकल्पामध्ये सध्या पुरेसा पाणीसाठा उपलब्ध आहे, मात्र हा पाणीसाठा केवळ पिण्याच्या पाण्यासाठीच आरक्षित नसून त्याचा वापर शेतीसाठीही केला जातो। भविष्यात पाणी टंचाई निर्माण होऊ नये आणि उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करता यावे यासाठी 2 दिवसाआड पाणी पुरवठ्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले। यावेळी त्यांनी विरोधकांवरही टीका केली। जिल्हाधिकारी हे नगरपालिकेचा कारभार चालवत नाहीत। नगरपालिकेच्या सभेत जो ठराव मंजूर होतो त्यानुसारच निर्णयाची अंमलबजावणी केली जाते। नागरिकांना 2 दिवसाआड पाणी पुरवठ्यामुळे कोणतेही त्रास होत नसून विरोधकांना याचा त्रास होत असल्याचा आरोप त्यांनी केला। शहरातील पाणी पुरवठ्याचा प्रश्न हा नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित महत्त्वाचा विषय असल्याने या निर्णयावर पुढील काळात प्रशासन आणि राजकीय पक्षांची भूमिका काय राहते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। की सर्वात पहिलं प्राधान्य पिण्याच्या पाण्याला आहे, मग शेतीला आहे। नंदुरबारच्या विरचक प्रकल्पावरून शेतीला सुद्धा पाणी आहे। लोकांच्या शेतामध्ये आजही गहू उभा आहे। नंदुरबार नगरपालिका जर पूर्ण आरक्षण त्या धरणावर टाकून देईल तर शेतकऱ्यांना पाणी मिळणार नाही। 2 दिवसाआड पाणी देतो आम्ही। आम्हाला गावकऱ्यांनी कुठेही सांगितलं नाहीये नंदुरबारच्या जनतेने की आम्हाला त्रास होतोय असं। फक्त काही पुढाऱ्यांनाच आम्ही घेतलेल्या निर्णयामुळे त्रास होतोय आणि त्यांनी ते जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं। जिल्हाधिकारी नंदुरबार नगरपालिका चालवू शकत नाही असं माझं स्पष्ट मत आहे। मी त्यांच्यावर आरोप करत नाही। जे घेणार निर्णय ते सभागृह घेईल आणि नंदुरबारच्या सभागृहामध्ये याच्यावर चर्चा झाली होती आणि नगराध्यक्षांनी 2 दिवसाआड पाणी आम्ही देऊ असं जाहीर केलं होतं आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा चालू झाली आहे। जनतेच्या नेतृत्वाचा नायक फक्त बाबा नायक।